आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मराठा समाजानं लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर केली। वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरात मराठा समाजाची बैठक पार पडली। यात 200 लोकातच लग्न करा, हुंडा घेऊ नका हे मुद्दे आचारसंहितेत नमूद करण्यात आले। दरम्यान मराठा समाजाच्या आचारसंहितेत नेमकं काय काय ठरलेलं आहे, काय लिहिलं गेलंय पाहूया। 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा। लग्नात हुंडा देऊ नका, उगाच देखावा नको। लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांना संधी द्या। प्री वेडिंग शूट बंद करा, केलं तर जाहीर दाखवू नका। प्री वेडिंग शूट जाहीर दाखवल्यास लग्नाला उपस्थित प्रतिष्ठित निघून जातील। हार घालताना नवरा नवरीला उचलू नका। कर्ज काढून लग्नात खर्च करू नका। नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा। लग्नात केवळ वधूपिता आणि वरपिता या दोघांनाच फेटे बांधा। भेटवस्तूऐवजी पुस्तकं, झाडाची रोपं, रोख आहेर करा। इच्छा असेल तर मुलीच्या नावे एफडी करा। जेवणात 5 हून अधिक पदार्थ नको। लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा। दशक्रिया विधी 5व्या दिवशी करा।